करंटली वी आर ॲट माथेरान. आम्ही पोहोचलेलो आहोत. छान. आता आम्ही चालत चाललेलो आहोत. आणि आम्ही खूप मागे आहोत. तर कुठे चाललोय आज आपण? आजचा दौरा आहे माथेरानच्या दिशेने. आज आमची फर्स्ट ट्रिप आहे जी आम्ही सिबलिंग सोबत फर्स्ट टाइम करतोय आणि आज आम्ही सगळे खूप जास्त एक्साइटेड आहोत. सो स्टे ट्यून फॉर आवर, कारण सगळ्यांचं माथेरान हे फर्स्ट टाइम आहे. येस. तर आम्ही तुमच्यासोबत कुठे कुठे जाणार आहे, काय काय ठिकाणी फिरणार आहे, काय काय खाणार आहे, सगळं काही शेअर करणार आहोत. सो स्टे ट्यून. येस, बघत राहा, पुढे कंटिन्यू करा शेवटपर्यंत. येस. तर या ट्रिपची सुरुवात करायचं आमचं ठरलं होतं सकाळी 7 वाजता घरातून निघायचं, पण 7 ते 8 झालेले होते कारण बऱ्याच लोकांचे बरेच गोष्टी इथे मिस झाल्या असल्यामुळे आम्ही अप्रॉक्सिमेटली 8 वाजता घरातून निघालेलो होतो. पण जाताना जी काही सिनरी आणि जी काही दृश्य आम्हाला दिसलेली आहे दॅट वॉज माइंड ब्लोईंग. मी या ग्लिम्स ॲड करत आहे. माझी बहीण इथे गाडी चालवत आहे आणि इतकं सुंदर दृश्य आम्ही इथं एन्जॉय केलेलं आहे. मस्त ढग खाली डोंगरावरती उतरलेले होते. खूप छान व्ह्यू आम्हाला इथे मिळत होता. अमेझिंग. म्हणजे वर्थ इट होतं माथेरानला जाऊन इथे ट्रिपला जाणं. कारण जाताना जो तुम्हाला व्ह्यू लागतो लोणावळा खंडाळ्याचा तो खूप जास्त अप्रतिम आहे. या ठिकाणी जाताना म्हणजे माथेरानला जाताना तुम्हाला जाताना एक आणि येताना एक टोल लागणार आहे लोणावळ्याच्या पुढे, ज्याचे फेअर आहे 240 रुपये जाताना आणि 240 रुपये परत येताना. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माथेरानला काय काय पाहायचं, कोणते कोणते पॉईंट्स पाहायचे आणि किती खर्च झाला आमचा हे सुद्धा सांगणार आहे. थोडासा खंडाळ्याचा घाट पास केल्यानंतर इतकं सुंदर धबधब्याचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. नक्की इथे थांबा. खूप छान फोटोज आणि खूप छान व्ह्यू आहे. आणि आमच्यासोबत पुढे काय ट्रॅजेडी झाली ते आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. Hello, we are back again. We are back because of the false tragedy and the false anxiety. बाय द वे आम्ही रस्ता चुकलो होतो. आम्ही रस्ता चुकलो नव्हतो. ही मुलगी खूप पॅनिक झाली होती त्याच्यामुळे. बाकी काही नाहीये. रस्ता व्यवस्थित होता. सगळे आमचे भाऊ वगैरे पण गाडी होते. पण ही मुलगी घाटात नाही, आपल्या भावांची चुकी आहे. हा, त्यांची चुकी आहे कारण आम्ही कधी चुकतच नाही. चलो आम्ही आता चाललेलो आहोत टुवर्ड्स माथेरान. इज जस्ट 27 किलोमीटर्स लेफ्ट नाव. बाय द वे आपल्याला खूप छान व्ह्यू मिळाला बघा. येस, आम्हाला खूप छान व्ह्यू मिळाला. त्याची क्लिप्स आम्ही टाकणार आहोत व्हिडिओमध्ये. खूप छान, खूप मस्त वॉटरफॉल होता. सो स्टे ट्यून. आणि आता आम्ही त्यांच्यासाठी थांबतोय. फायनली गाईज आम्ही सगळे भेटलेले आहोत आणि आता आम्ही नाश्ता करत आहोत. एवढ्या अतोनात प्रयत्नानंतर ही आहे आमची गँग. हा मुलगा आणि हा मुलगा, ह्या दोघांमुळे आमची चुकामुक झालेली होती. पण आता फायनली आम्ही कुठेतरी भेटण्याचं ठरवलं आणि भेटलो. हे आहेत तर नवीन लग्न झालेलं जोडपं. हे भाऊबंद आणि मी बांधिलकी. So this Matheran journey is now full of adventure. See, look at us. Full of घाम घाम घाम, चिप 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 आणि नुसतं चक. आम्ही अडकलोय आणि अशा रीत्या अडकलोय की असं आम्हाला चढायचंय आणि मधीच आमची गाडी अडकलेली आहे. आता आम्हाला ना खाली जाता येते ना वरती जाता येते, तर चालत जावं लागणार आहे. बघूयात कसं. So far not so good, but hoping for best. Let's see. Continue watching. तर मम्मा तर अशा पद्धतीने एंट्री तर आम्ही केलेली आहे. एंट्री करण्यासाठी आपल्याला 50 रुपये पर पर्सन तिकीट असून माथेरानला कुठे फिरायला ह्याचा एक चार्ट दिलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. इथे तुम्हाला दिसू शकता किती पैसे आहेत तुम्हाला एंट्रीसाठी. अशा पद्धतीने आम्ही एंट्री तर केलेली आहे. हॅलो. सो करंटली वी आर ॲट माथेरान. आम्ही पोहोचलेलो आहोत. छान. आता आम्ही चाललेलो आहोत फॉर टॉय ट्रेन. बट वी आर नॉट शुअर की टॉय ट्रेनची आम्हाला खरंच तिकीट्स मिळणार आहेत का नाही.
पण खूप ह्युमिड वेदर आहे, खूप विचित्र वेदर आहे, पाऊस अजिबात नाही, फक्त ऊन आहे. सो लेट्स सी. तर अशा पद्धतीने आम्ही पोहोचलेलो तर होतो आणि टॉय ट्रेनच्या लाईनमध्ये आता आम्हाला थांबायचं होतं फॉर तिकीटसाठी लाईन खूप मोठी असते. अडल्टसाठी आहे 55 रुपीज आणि 95 रुपीज तिकीट सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लासचं. आणि मी एकटी तिकीटच्या लाईनमध्ये थांबून हे सगळे सेल्फी काढताना फायनली आम्ही टॉय ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि द व्ह्यू वॉज अमेझिंग. खूप छान व्ह्यू आहे, वर्थ इट आहे. तुम्ही नक्की माथेरानला जा आणि टॉय ट्रेन एक्सपिरियन्स नक्की घ्या. टॉय ट्रेन जर्नी संपल्यानंतर आम्ही लगेचच एका छोट्या हॉटेलमध्ये थांबलो होतो फॉर लंच आणि त्याचा एक्सपिरियन्स आता मी तुमच्यासोबत शेअर करते. सो वी आर ॲट माथेरान रेल्वे स्टेशन आणि आता आम्ही एक छोटा लंच ब्रेक घेतला होता. पण लंचबद्दल काय फीडबॅक आहे ते तुम्हाला शेअर करेल विनया. एकदम घटिया. जर तुम्ही स्टेशनच्या जवळ रंगोली नावाचं रेस्टॉरंटमध्ये गेलात तर अजिबात जाऊ नका. आम्ही तिथे जाऊन पछतावलो आहे. प्राईजही जास्त आहे आणि टेस्टही अजिबात वर्थ इट नाही आहे. सर्व्हिसही त्यांची चांगली नाही आहे. क्राऊड त्यांना हँडल करायची क्षमता नाही आहे. पाणीही साधं त्यांचं चांगलं नव्हतं. सो जेन्युनली सांगतोय की जर आलात तर तुम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये परत खाऊ नका. दुसरीकडे ऑप्शन्स ट्राय करा. येस. सो हा होता आमचा फीडबॅक. आता आम्ही चाललेलो आहोत पुढचे पॉईंट्स बघायला. इथे एक छोटंसं मार्केट आहे, तसे तुम्हाला ग्लिम्स मी देणार आहे. तुम्ही या मार्केटमध्ये बेसिक शॉपिंग करू शकता. आणि त्यानंतर जे काही पॉईंट्स आहेत तिथले छोटे छोटे मार्केट आहे ते आम्ही एक्सप्लोअर केलेले होते. जसं की छोटे पार्क आहेत, सनसेट पॉईंट आहेत आणि खूप सारे पॉईंट छोटे छोटे तिथे आहेत. त्याचप्रमाणे हा तुम्ही रानमेवा तिथे एन्जॉय करू शकता चालता चालता. मार्केटमधून पण तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल, चप्पल बॅग्स तुम्ही करू शकता. खूप छान व्ह्यू आहे. सगळे पॉईंट्स तुम्हाला ज्या दिवशी कवर करायचे आहेत त्या दिवशी तुम्ही एक आयटनरी बनवून चला. आणि मी तुम्हाला पहिलाच एक ह्याचा स्क्रीनशॉट दिलेला आहे की कोणते पॉईंट्स तुम्ही इथे एक्सप्लोअर करू शकता. तर हे सगळे पॉईंट्स इथे तुम्ही खूप छान पद्धतीने एक्सप्लोअर करू शकता. हे एक पार्क होतं. या पार्कमधून अत्यंत अमेझिंग व्ह्यू दिसत होता. या पार्कमध्ये तुम्ही नक्की जाऊ शकता. यानंतर व्हिडिओचा एंड करणं आम्हाला शक्य झालं नाही कारण यानंतर एवढा तुफान पाऊस पडला होता. आम्ही सर्वजण पावसात भिजलो होतो. परंतु मी तुम्हाला माथेरानच्या ट्रिपसाठी किती खर्च येतो पर पर्सन हे सांगणार आहे. लंचसुद्धा आम्ही केला होता, त्याचा 400 रुपीज आणि डिनरसुद्धा 500 रुपीज पर पर्सन असा खर्च येतो. जर तुम्ही गाडीचा गॅस, टोल, टॉय ट्रेन तिकीट आणि इन जनरल सगळा खर्च जर कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला 1000 ते 1200 रुपये 1000 to 1200 पर पर्सन खर्च येणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचे तिकीट आणि सगळं काही इन्क्लुडेड आहे. परंतु हा एक्सपिरियन्स तुम्ही नक्की घ्या, वर्थ इट आहे. टॉय ट्रेन एक्सपिरियन्स तर खूप छान आहे आणि सगळे पॉईंट्स तुम्ही एक आयटनरी बनवून नक्की इथे कवर करू शकता. आणि तुम्हाला अशाच पद्धतीचे मिनी व्लॉग जर पाहायचे असतील माझ्या चॅनलवरती तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्यासाठी खूप सारे मिनी व्लॉग्स घेऊन येणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. स्टे ट्यून, स्टे हेल्दी. थँक्यू सो मच.